केतकी हो निखिल, आता ये. तुम्हीच इंट्रोड्यूस करा. अमेरिकन इंडियन हा आमचा जावई. हा आमचा जावई. Both are based in USA. He's an engineer. She's a doctorate PhD. आणि मला वाटतं 20 वर्षांनी ती अशी हो, निवांत 20 राहिली आली आहे वर्षानंतर ना. हे दोघंही. दोघं पण दोघंही. हा तर आमचा निखिल तर अगदी 8-10 दिवसाच्या ते सुट्टीसाठी पुणेकर येतो. आहेत हा, ना, पुण्याचे पुण्याचे, टिपिकल पुण्याचे. पुणेकर. सो पुण्यात असं काही वेगळं बघायला तुम्ही सिटीत राहिला असाल ना, पण हे असं आपल्या सासूबाईंनी केलंय तर कसं वाटतंय वेगळं पुण्याच्या जवळ? आम्ही आता ऍक्च्युली तेच डिस्कस करत होतो की आम्ही कुठले इव्हेंट्स जे मम्मा बरोबर शेअर केलेत ते हा. इथे बोलायचे. आमचं तिघांचं ऍक्च्युली खूप वेगळं आयुष्य US मध्ये. हम्म. ही येते छान 3-3, 4-4 महिने आम्ही हो, हो. कॅम्पिंगला जातो. आम्ही म्हणजे खूप आउटडोर गोष्टी करतो. मी स्वतः फार्मर आहे, तर ती आली की खूप छान आम्हाला फार्मिंग म्हणजे मध्ये हेल्प करते. आम्ही कॅम्पिंगला जातो. ती टेंटमध्ये राहते आमच्याबरोबर 2-2, 3-3 दिवस. आम्ही दोघी हवाईला फिरून आलोय. Oh. तर तिचं हे एक व्हर्जन आहे, बट शी सो वर्सटाईल आणि शी सो फ्लेक्सिबल Thank की ती you. तिथे येऊन ती टेंटमध्ये पण छान राहते आमच्याबरोबर. आम्ही तिघांनी मोठी रोड ट्रिप केलेली, न्यू मेक्सिको, कोलोरॅडो आणि सगळीकडे 17-18 आवर रोड ट्रिप होती ती. त्याच्यामध्ये लाईक अ चॅम्प. सो बेसिकली शी इज नॉट अ सासूबाई और मदर, शी इज अ फ्रेंड. आणि आम्ही तिघं खूप छान फ्रेंड्स म्हणून हँग आउट करतो. अँड वी हॅव अ रिअली अमेझिंग He रिलेशनशिप. asked question to Nikhil. I will answer for this. Is a very feminist household, so all the Yeah, women yeah, talk. yeah. It's a Oh. very feminine आमचं चालत नाही and ते. हो. हो, असं काही नाही हा. कारण म्हणजे वा. मेट्रिलिनियलच आहे. ती आहे, मी आहे आणि माझी मोठी बहीण आहे. सो मोस्टली इट्स अ व्हेरी मेट्रिलिनियल, फेमिनिन अँड फेमिनिस्ट हाऊसहोल्ड. हा. सो आर मेन त्यामुळे ते थोडेसे मग सपोर्ट बॅकफुटला असतात पण सपोर्टिव्ह आहेत ते हो. सगळे. पण निखिल तुम्ही पुणेकर आहात आणि असं पुण्याच्या जवळ मुळशीमध्ये क्षमताईंनी हे सगळं केलंय. तुम्ही जेव्हा पाहिलं फर्स्ट टाइम काय वाटलं तुम्हाला? सो ओव्हर द इयर्स 14-15 इयर्सपासून इकडे हळूहळू येतोय आम्ही. अँड द ट्रीज, द लँडस्केपिंग एवढं इव्हॉल्व्ह होत आहे. इट्स लवली. अँड देन द थिंग्स शी पिक्स अप फ्रॉम द US, ते बर्ड हाऊस. हो, So हो. she has an eye for decorative stuff and the plants. So it's a beautiful amalgamation of what she sees in the US as well as Maharashtrian traditional architecture. कारण की Architecture. आमच्या रोड ट्रिपला पण हो. त्यांना खूप सह्याद्रीचं पॅरलल्स वाटलेले हो. आणि इट वॉज लवली टू स्पेंड टाइम against both the landscapes and backdrops. So it's really तिकडे homecoming in पण every हा, sense. आम्ही पण बऱ्याच होमस्टे मध्ये आपण त्या रोड ट्रिपला राहिलो होतो. मला Earthship. खूप असं अर्थशिप, सस्टेनेबल हाऊसेस वगैरे ते सगळं बघून मी मग इकडे ऍड करते सगळ्या गोष्टी. आपण आवडतं बसूया मला. आणि गप्पा मारूया. Yes. एवढी Yes. फॅमिली आपल्या सोबत आहे आज मस्त. सो ही आहे शमा देशपांडे आणि साई बल्ला सरांची फॅमिली. त्यांची मुलगी सुद्धा आहे आज केतकी आणि निखिल जावई. आणि खूप वर्षांनी ते दोघेही इथे एन्जॉय करायला आलेत अमेरिकेहून. सो शमा, ते पहिला तर प्रश्न मी जसं इंट्रोडक्शनला म्हटलं की तुम्ही जसं फार्म हाऊसबद्दल बोलला होता, तुमचे काही रील्स मी पाहिले, व्हिडिओज पाहिले फेसबुकवर. आणि सो मला एक ना आकर्षण लागलं कसं असेल बघायचं. आणि इथे आल्यावर खरंच म्हणजे एकदम अट्रॅक्ट होतो ना आपण निसर्गाकडे, तसं झालंय. मला तर पहिलं सांगाल की तुम्ही म्हणालात की इतक्या जमिनी पाहिल्या, सरांना पण हैराण केलं होतं आणि फायनली ही जमीन फिक्स केली. काय क्लिक झालं तुम्हाला इथे? ॲक्च्युली ना मला काहीच कळलं नाही आणि मी तो निर्धार करूनच आले की आज जर जमीन आपल्याला नाही पसंत पडली, कारण त्याच्या आधी 2.5-3 महिन्यात त्यांनी मला खूप प्लॉट्स दाखवले होते, नाही जर पसंत पडली तर आयुष्यभराची चौकडी मारायची या मॅटरवरती. मी ना आयुष्यात स्वतःला असे टास्क देत असते की हे झालं तर ठीक आहे, नाही झालं तर विषय सोडून द्यायचा, किंवा हे केलंच पाहिजे, हे करूनच दाखवीन मी.
तसं मी स्वतःला तो टास्क दिला होता. आणखी मला वाटतं ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असेल की आता ह्याच्यानंतर आपल्याला या विषयावरती परत काही बोलायचं नाही आहे. तर ते पण एक रिझन असेल की मला ते उभ्या उभ्याच असं झालं की नाही, ही जागा पाहिजे आपल्याला आणि ही घ्यायची आणि याच्यात सगळे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. आणि ती अक्षरशः 10 मिनटात मी डन केली. त्या जो हे होता ओनर त्याचा, त्याला म्हटलं मी ही घेणार जमीन. मग मी मागे पुढे काही बघितलं नाही आणि खरंच लाभली मला ही वास्तू. आणि असं म्हणतात की एक सपोर्ट हवा असतो ना, हो. तो नेहमी तुमच्या नेहमी, backend ला नेहमी. आहे. तर नेहमी. त्यांच्याविषयी काय सांगाल की मी असाच पडत नाही हॉनेस्ट. फाइनली काय झालं ना, फाइनली बाबा ऐसे ऐसे हो गया, अभी बचा लो मेरे को, ऐसे ऐसे हो गया, कुछ बचा लो, तेव्हा येतो. नाहीतर हे छोटं छोटं काम, ऑल द क्रेडिट गोज टू हर. वॉट एव्हर यू कॅन सी द हाऊस ना, बघतात ना तुम्ही, Thank you. सगळं क्रेडिट. नाही नव्हतं एक, फक्त असं म्हणजे स्लोप लँड होतं, त्याला काही सगळं नाही. लेवल केतकी होती बरोबर माझ्या. आम्ही हा दोघी आलेलो, Yes. खूप Thank you. पाऊस होता हा. आणि 2 लेवल्स होते आणि घे ते बेटा. सांगत होते की आपण लेवल करूया त्याला. Camera आणि करूया. वी डिसाइडेड की नाही, जसं Camera. नॅचरली आहे तसंच ठेवूया स्लोप वरती. आणि म्हणून हे 2 लेवल्स आहेत, की एक बॉटम लेवल आणि वरचा लेअर तो एकदम नॅचरली तसाच होता. बट पाण्या पावसाचं हिने एकटीने येऊन सगळं, अरे. कारण आम्ही बघतो इतक्या इतक्या वर्षांनी, हा. all the progress is all done by her. And yeah, she is a very badass person, badass lady. पण क्षमते इतक्या वस्तू मी पाहतेय ना घरामध्ये, ज्याच्या मागे एक स्टोरी असं वाटतं प्रत्येक गोष्टी मागे. मग तुम्ही आता झुल्याबद्दल बोललात हो, की हो. तो तुम्ही कुठून आणला ते सांगितलं, पण तरी अजूनही काही गोष्टी मी पाहते ज्या आम्ही प्रेक्षक हो तुम्हालाही दाखवणार आहोत. पण त्या मागेही एक स्टोरी आहे. तर मग प्रत्येकामागे काय, आत्ता तुम्ही सांगत होतात की एक इथून आणलं, हे तिथून आणलं, तर मला त्याची एक गोष्ट सांगाल. स्टोरी म्हणजे असं की माझं जे आर्किटेक्ट आहे भारत बहेती म्हणून, तर ते लॉरी बॅकरचे फॉलोअर्स आहेत. अच्छा. म्हणजे ते त्यांच्या आर्किटेक्चरच्या प्रमाणे कन्स्ट्रक्शन्स करतात. तर मला त्यांचा तो कॉन्सेप्ट खूप आवडला. एक तर एक्सपोज ब्रेक्स, शहाबाद, कोटा आणि एका Whatever material हा, you हा. get सराउंडिंग मध्ये त्याच्यातच घर बांधायचं, बाहेरून नाही घे. काय आणि गांधीवादी ना, की आ. 5 किलोमीटरच्या कक्षेमध्ये मिळणाऱ्या वस्तू विकत घेऊन घर बांधायचं म्हणजे लोकल लोकांना हे मिळतं, लेबर मिळतं, पैसे रोजगार मिळतात मिळतो. ते. हा. दुसरी गोष्ट म्हणजे एका जुन्या वाड्याचे दरवाजे, खिडक्या, ग्रिल सगळंच्या सगळं आम्ही विकत घेतलं. ओ. आता जुन्या ह्याच्याप्रमाणे त्या खिडक्यांना गजाचे हे आहेत, त्यामुळे हो. मला ग्रिल लावायला लागली. लागली नाही, बरोबर. दारं खिडक्या माझे जुने सागाचे आहेत. हे जे ग्रिल आहे हे जवळजवळ असंच एक सेंचुरी म्हणणं तू 100-1 वर्ष जुनं आहे. हो. हे ग्रिल जे आपण लावलंय ते, हो. आणि दरवाजे वगैरे सगळं आम्ही असं त्या वाड्यात मला वाटतं तुमचा हा दरवाजा तर वाड्याचा दरवाजा वाड्याचा तसाच तो feel तर होतोय. आता असा मिळत पण नाही. मिळतच खिडकी नाही. आणि तसं दरवाजे मिळतच ते म्हणजे अगदीच करून घेतला तर मिळत असेल तर, तरच. अदरवाईज तुम्हाला असा भाग नाही, बघायला नाही, मिळणार नाही. नाही. तर तो अख्खा दरवाजा आम्ही तसाच घेतला. त्याला पण अशा सगळ्या जाड्या जाड्या लोखंडाच्या कड्या, आणखी साखळ्या वगैरे असं सगळं आहे त्या दरवाजा लावलेलं. मुख्य माझं सगळा ग्रिलचं म्हणजे हे चोरसुद्धा नाही कापू शकणार इतक्या त्या सॉलिड गज आहेत, गज आहेत, बरोबर. इनबिल्ट आहेत त्या खिडकीला लावलेले. तर मला ते सगळं आवडतं. तांबं, पितळ, माझ्या घरातला सगळा स्वयंपाक आजही मातीची भांडी, कास्ट आयर्न, लोखंड, पितळ त्यातच होतो. नॉनस्टिकमध्ये माझ्या घरातला स्वयंपाक होतच नाही. मला शक्य झालं असतं तर मी चुलीवर पण स्वयंपाक केला असता. ओ. मला खूप आवड आहे. मी केतकी आईची ही बाजू त्या ह्याच्यातनं अजून बाहेर बाहेर निघाले नाही आले. नाहीये. पण आईची ही बाजू कशी आवडते किंवा काय, कारण तुम्ही दोघंही तर अमेरिकेत राहता, सो सगळं आपण एकदमच छान अपग्रेड ह्याच्यात राहिल्यानंतर आत्ता ही जी आहे, जी आपली जी परंपरा आहे ती आईने टिकवली. काय सांगते? ॲक्च्युली ती आधीपासूनच म्हणजे आमची फॅमिलीच अशी होती, थोडी आर्टिस्टिक आणि एस्थेटिकली. आम्ही जेव्हा लहान पण होतो तेव्हा पण तिचं नेहमी असं छान स्वदेशी, खादी, ग्रामोद्योग म्हणजे त्या तशा एस्टॅब्लिशमेंट्समध्येच आम्ही जायचो. आणि आता मी आणि ती आम्ही दोघी खूप ॲविड गार्डनर्स आहोत. ह्या प्रॉपर्टीचं ज्यांनी लँडस्केपिंग केलं आहे त्यांच्या थ्रू
मी पर्माकल्चर केलं, तर ह्या घरी खूप ते पर्माकल्चरचे प्रिन्सिपल्स ऑलरेडी दिसतात. सो तिची म्हणजे ही जी तिची मेंटॅलिटी आहे ती फक्त ह्या फार्म हाऊसपर्यंत लिमिटेड नाही आहे. ती तशी तिच्या एव्हरीडे लाईफमध्ये पण ती ते प्रिन्सिपल्स खूप अप्लाय करते. तिचे जे पॉलिटिक्स आहे, तिचे जे आयडिओलॉजी आहे, हाऊ यू लुक ॲट पीपल फ्रॉम द मायनॉरिटी, हाऊ यू हेल्प ईच अदर, ते सगळे तिचे म्हणजे पॉलिटिक्स तिचे खूप छान आहेत. सो इट्स इम्प्रेसिव्ह. आय लर्न अ लॉट फ्रॉम हर, शी लर्न्स अ लॉट फ्रॉम मी, अँड टुगेदर वी हॅव अ रिअली वंडरफुल रिलेशनशिप. सो तिचे ते ओव्हरऑल तिचं लाईफस्टाईलच तसं तसं आहे. खूप अर्धी आहे आधीपासून.